आई किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे मच्छीची। इथे मी मच्छी आहे ना छान अशी धुतलेली आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आणि याच्यावर लिंबू पिळून घेतलेला आहे। तर इथे काय करायचं, मीठ घ्यायचं, मीठ टाकायचं। इथे पहा मीठ टाकायचं। या मिठाने आहे ना छान असा उबरस वास येतो, तो वास नाहीये। इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती पण छान इथे लावून घ्यायची पूर्णपणे एकजीव करून। तुम्ही नक्की या पद्धतीने अशी मच्छी बनवा, तुम्हाला खूप टेस्टी लागणार। पूर्णपणे हे पीसेस आहेत ना त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे इथपर्यंत लावायची। आणि लसूण आहे ना जास्त घ्यावा, मच्छीला लसूण जास्त घेतल्याने मच्छी आहे ना खूप टेस्टी होते। इथे हळदी पावडर घेतलेली आहे 1 चमचा, ही पण पूर्णपणे याच्यामध्ये आहे ना लावून घ्यायची। अशी लावून आहे ना आपण फ्रीजला एक 10 ते 15 मिनिटं फ्रीजला ठेवायची। फ्रीजला ठेवल्याने ना खूप छान टेस्टी अशी मच्छी बनते। इथे पहा पूर्णपणे अशी मी लावून घेतली आणि आहे ना ही फ्रीजला ठेवायची। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आहे ना तेल 1 चमचा टाकलेला आहे। तुम्हाला तेल कमी पाहिजे तर कमी टाका। आणि इथे कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता छान असं करताना इथे मी 1 कांदा कट केलेला आहे। कांदा पण छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा कलर। इथे कांदा पहा छान असा गोल्डन कलरवर झालेला आहे। इथे आहे ना मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, इथे टोमॅटो टाकायची। टोमॅटो पण छान असे तेलावर परतून घ्यायची। इथे पहा टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे। इथे आहे ना आता अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे। पहिले पण 1 ते 2 चम्मच टाकलेले, आता 1 चम्मच टाकायची। छान अशी मिक्स करून घ्यायची। इथे मिक्स करून घेतलेले आहेत। इथे आहे ना सुके मसाले टाकायचे। धना पावडर, आगरी मसाला 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा। पहिल्यांदा हळद पण टाकलेली आहे मिरचीमध्ये। इथे आहे ना मिक्स करून घ्यायचं। इथे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आहे ना मी खोबऱ्याचा मसाला घेतलेला आहे, 2 चम्मच घ्यायचं। इथे आहे ना छान असा मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा तेलावर। आणि नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा, खूप छान अशी टेस्टी मच्छी होते। इथे एक 10 मिनिटं आहे ना मसाला तेलावर परतून घ्यायचा। इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि जेव्हा तुम्ही पाणी ओतणार ना, पाणी नेहमीच आहे ना गरम करून घ्यायचं। इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। इथे पाणी घेतलेलं आहे ओतून। पाण्याची क्वांटिटी तुमच्यावरती आहे, तुम्हाला किती पातळ लागेल किती घट्ट पाहिजे ते तुमच्यावरती आहे। इथे मी 1 कैरी घेतलेली आहे कट करून, कारण तिखट आंबट खूप टेस्ट छान येतो। तुमच्याकडे कोकम असलं तर कोकम घ्या, चिंच घ्या, करवंद घ्या। आणि याच्यामध्ये लिंबू पण पिळलं आहे मी पहिल्यांदा, म्हणजे छान असा आंबट होईल। इथे आहे ना असं एक 10 मिनिटं छान अशी उकळी आली पाहिजे। इथे आहे ना छान अशी उकळी आलेली आहे, तर इथे गरम मसाला टाकायचा, छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे पहा कैरी पण छान अशी शिजली। आता जी मच्छी आहे आपण जी फ्रीजला ठेवलेलं 25 मिनिटं, ती याच्यामध्ये टाकायची। इथे पूर्णपणे मच्छी पहा याच्यामध्ये टाकलेली आहे आणि मच्छी आहे ना जास्त शिजवायची नाही, फक्त एक 10 मिनिटं गॅस स्लो करायचा, नाही तर मच्छी आहे ना लवकर शिजते। आणि छान असा मसाला पण पहिल्यांदा शिजवून घेतलेला आहे।
एक 20 ते 25 मिनटं छान अशा मसाल्याला आहे ना शिजवून घेतलेली आणि छान अशी उकळी आलेली. आता इथे काय करायचं, गॅस स्लो करायचा. स्लो गॅस केल्याने आहे ना ढाकण लावून घ्यायचा आणि एक 10 मिनटं शिजवून घ्यायची. इथे पहा 10 ते 15 मिनटं झालेली आहे. छान अशी स्लो गॅसवर इथे मच्छी घेतलेली आहे शिजवून. पहा कलर पण एकदम सुरेख आलेला आहे आणि खुशबू पण छान सुटलेला आहे. पहा इथे काय करायचं, वरून अशी कोथिंबीर टाकायची, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आणि रस्सा पण आहे ना एकदम घट्ट आहे. तुम्हाला पाणी टाकायचं असलं तर पाणी टाका. इथे पहा कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असा रस्सा दिसतोय. एकदम छान अशी पूर्णपणे मच्छीची रेसिपी झालेली आहे. तुम्ही बाजरीच्या भाकरीशी खा किंवा तुम्ही भाताशी खा, कोणतीही भाकरी असली चपाती असली तरी एक नंबर टेस्ट लागते. नक्की तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही आहे ना कमेंट पण करा. तर मच्छीची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.